श्री रामनवमी यात्रा उत्सव सोहळ्याची शिर्डी ग्रामस्थांकडून जोरदार तयारी सुरू असून या संदर्भात चर्चा करण्यासाठी तसेच श्री रामनवमी यात्रा उत्सव सोहळ्याच्या लोगोचं अनावरण करण्यासाठी श्री साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, श्री रामनवमी यात्रा कमिटीचे अध्यक्ष दीपक वारुळे, प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, माजी उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके, माजी नगराध्यक्ष शिवाजी भाऊ गोंदकर यांसह सर्व शिर्डी ग्रामस्थ तसेच तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या श्री रामनवमी उत्सवाच्या खर्चाबाबत चर्चा करत संस्थान प्रशासनाने भरीव मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली। तर इतर अनेक विषयांवर ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना माहिती देत सूचित केलं। मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामस्थांच्या साई भक्तांविषयी असलेल्या सर्व सूचना व विनंत्यांना मान दिला जाईल असं सांगत श्री रामनवमी उत्सव भव्य दिव्य साजरा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री रामनवमी यात्रा उत्सवाच्या लोगोचं अनावरण यावेळी करण्यात आलंय। आज रामनवमी संदर्भात साईबाबा संस्थान व ग्रामस्थ यांच्यात जी बैठक झाली, या बैठकीचा मूळ उद्देश होता साईबाबा संस्थांनी रामनवमी उत्सवासाठी जो लागणारा निधी मंजूर करण्यासंदर्भात तो आज ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये माननीय कार्यकारी अधिकारी गाडीलकर साहेबांनी सगळ्या खर्चाला मंजुरी दिली, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। व आज कार्यक्रमाचा लोगो अनावरण केला। इथून पुढे खऱ्या अर्थाने रामनवमी उत्सवात सुरुवात झाली। सगळ्यांनी आपले स्वतःचे मतभेद विसरून उद्यापासून रामनवमी साईबाबांनी हयातात चालू केले रामनवमी उत्सव हा आनंदात कसा साजरा होईल सगळ्यांनी एकत्र देऊन जे ठरलेले कार्यक्रम 5 एप्रिल पासून ते 10 एप्रिल पर्यंत या कार्यक्रमाची पत्रिका थोड्या दिवसांमध्ये घरोघर पोच करू व सगळ्या शिर्डीकरांनी रामनवमी उत्सवात सहभागी व्हावे ही विनंती करतो। सद्गुरू साईबाबांनी आपल्या हयातीपासून सुरू केलेला श्री रामनवमी उत्सव या उत्सवाला अतिशय आगळेवेगळे महत्व आहे आणि याच अनुषंगाने येणारा रामनवमी उत्सव अजून चांगल्या पद्धतीने साजरा करण्याच्या निमित्तानं आज श्री साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी आणि शिर्डी ग्रामस्थ यांची या ठिकाणी संयुक्त बैठक झाली। कारण या उत्सवामध्ये सद्गुरू साईबाबांनीचा हा पवित्र उत्सव चांगल्या प्रकारे करण्यासंदर्भात अनेक प्रकारे चर्चा झाली। खऱ्या अर्थानं या उत्सवासाठी साईबाबा संस्थांचा जे सहभाग महत्त्वाचा असतो, शिर्डी ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा असतो, युवकांचा सहभाग महत्त्वाचा असतो। या अनुषंगाने अनेक विचारविनिमय झाला, नियोजन झालं आणि कार्यकारी अधिकारी साहेबांनी देखील अतिशय सकारात्मकरित्या सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण केल्या। आमचा एकच मानस आहे की आम्ही अध्यक्ष कोण आहे बघत नाही, आमची एक टीम आहे, सद्गुरू साहेबांचा उत्सव आहे, यासाठी आम्ही हा अतिशय चांगल्या आणि एक दिलानं हा उत्सव साजरा करत असतो। या अनुषंगाने असणारे सांस्कृतिक कार्यक्रम, तमाशा, त्याचबरोबर कुस्त्या आणि लावण्या असे अनेक कार्यक्रम या निमित्ताने घेत असतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी या ठिकाणी आम्ही मराठी नाटकाचं देखील आयोजन केलंय। हा देखील कार्यक्रम आम्ही उत्सवाच्या निमित्ताने घेतोय। त्याच्यामुळे सर्व शिर्डी ग्रामस्थांना विनंती आहे की आपण येणाऱ्या उत्सवात हिरारीने भाग घ्या, कारण हा उत्सव कोणत्या एकट्याचा नाही तर सद्गुरू साईबाबांचा उत्सव आहे आणि हा उत्सव अजून चांगल्या प्रकारे आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी भाग घेतला पाहिजे असं आम्हाला वाटतं।